नमस्कार. PMG मराठी रेसिपी चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण ज्वारीच्या पिठाचे भाकरी बनवूया. ज्वारीच्या पिठाचे भाकरी अत्यंत फायदेशीर मानले जातात. ज्वारीमध्ये मुबलक प्रमाणात फायबर असतात, त्यामुळे पचनक्रिया सुधारते. त्याच्यासाठी ज्वारीची भाकरी हा एक उत्तम आणि सुरक्षित पर्याय आहे. भाकरी खाल्ल्यानंतर दीर्घकाळ भूक लागत नाही आणि पोट भरलेले राहते. यामुळे वजन कमी करण्यास मदत होते. ज्वारीच्या पिठाची भाकरी खाल्ल्यास थकवा दूर होऊन ऊर्जा टिकून राहते. माझे व्हिडिओ पाहून माझ्या व्हिडिओला कमेंट आली आहे की तुम्ही छान व्हिडिओ बनवता, म्हणून आदित्यताई, प्रतिभाताई, वनिताताई, सीताताई या ताईंना रेसिपी व्हिडिओ आवडले आहेत. माझी रेसिपी असेच बघत राहा. माझी रेसिपी आवडल्याबद्दल तुम्हा सर्वांना मनापासून खूप खूप धन्यवाद. मराठवाड्यामध्ये पारंपरिक पद्धतीने भाकरी बनवण्याची पद्धत आहे. चला आपण ज्वारीच्या पिठाची भाकरी बनवायला सुरुवात करूया. मस्त एकदम खमंग तवा गरम करायला ठेवूया. एक बाउल ज्वारीचं पीठ घेतले आहे. एक तांब्या पाणी घेतले आहे. चला मग आपण जसं लागेल तसं आपण पाणी यूज करूया. भाकरी बनवण्यासाठी परात घेऊया. भाकर बनवण्यासाठी पीठ घेऊया. पिठामध्ये थोडंसं पाणी टाकून आपण पिठाला छान मळून घेऊया. ज्वारीचं पीठ छान मळून घेतल्याने आपली भाकर छान बनते. आपला पीठ मळून झाला आहे. आपल्याला जेवढ्या साईजची भाकर बनवायचं आहे तेवढं आपण पीठ घेऊया. मी भाकरी साधारण बनवत आहे, जास्ती मोठे पण नाही, जास्ती छोटे पण नाही. आपण मोठे पण बनवू शकता, छोटे पण बनवू शकता. मी साधारण भाकरी बनवत आहे. परातीमध्ये थोडंसं सुकं पीठ टाकूया. पिठाला असे गोल करून घेऊया. सुकं पीठ टाकल्याने आपल्या परातीला भाकर चिटकत नाही. थोडंसं ज्वारीचं सुकं पीठ लावूया हाताला, म्हणजे हाताला आपली भाकर चिटकणार नाही. भाकरीला आपण हलक्या हातानं थापटून घेऊया. भाकर आपली जास्ती जाड पण करायचं नसते, जास्ती पातळ पण करायचं नसते. भाकरीला आपण साधारण थापटून घेऊया. आपली भाकर छान थापटून झाली आहे. आपला तवा गरम झाला आहे. आपण अलगद हातानं तव्यावर भाकर टाकूया. थोडंसं पाणी लावूया. भाकरीला पाणी लावून झालं आहे. भाकरीवरचं पाणी सुटल्यावरच आपण भाकर पलटी करूया. भाकरीवरचं पाणी सुटलं आहे. आपण भाकरीला उलटण्यानं पलटी करूया. भाकरीला आपण दोन्ही साईडनं छान खरपूस भाजून घेऊया. आपली भाकर एकदम खमंग भाजली आहे. आपली ज्वारीची भाकर किती छान फुगत आहे. आपली भाकर किती छान फुगली आहे. असेच आपण सर्व भाकरी बनवून घेऊया. दोन्ही साईडनं पण आपली भाकर किती छान भाजली आहे, एकदम खमंग भाजली आहे. भाकरीला आपण हलक्या हातानं पिठाची साईड वर करून टाकूया. भाकरीला पाणी लावून घेऊया. आपल्या भाकरीला सर्वीकडे पाणी लावल्याने आपली भाकर छान बनते. भाकरीवरचा पाणी सुटला आहे. आपण भाकरीला पलटी करूया. आपण भाकरीला पलटी करूया. भाकरीला आपण दोन्ही साईडनं भाजून घेऊया. भाकरीला आपण कडाने दाबल्याने आपली भाकर छान फुगते. दोन्ही साईडनं आपली भाकर खमंग भाजली आहे. किती छान फुगली आहे. आपले पूर्ण भाकरी बनवून तयार झाले आहे. गॅस बंद करूया. आपले भाकरी एकदम खरपूस भाजले आहेत. पापड पण छान आला आहे. या पद्धतीनं ज्वारीच्या पिठाची भाकरी बनवल्यावर पिठल्यासोबत खाऊ शकता, हिरव्या भाजी सोबत खाऊ शकता, चटणी सोबत खाऊ शकता.
या पद्धतीनं ज्वारीची भाकरी बनवल्यावर लहान मुलं पण आवडीनं खातात, मोठे पण आवडीनं खातात, दही सोबत खाऊ शकता। या पद्धतीनं ज्वारीच्या पिठाची भाकरी बनवून पहा, खाऊन पहा। आवडल्यास आम्हाला पण कमेंटमध्ये कळवा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। असेच आणखी व्हिडिओ पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। चला पुढच्या रेसिपीला भेटूया। बाय बाय।